पैठण तालुक्यात नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता। अतिवृष्टीचं अनुदान खात्यावर जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात। पैठण तालुक्यात नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे का? अधिक तपशील। नक्कीच जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील 94,175 खातेदार जे आहे त्यांचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं। मात्र ते नुकसानाचे अनुदान जे आहे ते काही काळ प्रतीक्षित होतं। त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आज त्या अनुदान जे आहे ते खात्यावरती वर्ग करण्यास आता प्रशासनाकडून सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंद व्यक्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। 2024 मध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये कापूस असेल, तूर असेल, इतर पिकांचं जे आहे ते मोठं नुकसान झालं होतं। त्याचे पंचनामे देखील झाले होते। प्रशासनाकडून त्याची मदत देखील देण्यात आली। मात्र ई केवायसी मुळे अनेक शेतकऱ्यांचे खाते जे आहे ते रखडले आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता ई खाते झाल्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना मदत जी आहे ती खाते वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच शेतकरी वर्गात सध्या समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।